खूप युजफुल आहेत या गोष्टी. प्रत्येक महिलेला आपल्या स्वतःचे पिरियड, स्वतःचे शरीर या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ॲक्च्युली तिच्यावर असलेलं जे बर्डन आहे, जे सोसायटीनं सो कॉल्ड सोसायटीनं जे घातलेलं आहे की बाबा तिला एक परफेक्ट वुमन, तिला परफेक्ट आई पण व्हायचं आहे, परफेक्ट काम पण करायचं आहे, परफेक्ट वाईफ पण व्हायचं आहे, परफेक्ट बहीण पण व्हायचं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये तिनं स्वतःला विसरूनच गेलेली आहे. तिला त्या परफेक्शनच्या लाईनमध्ये बसण्यासाठी ना तिनं काय केलं आहे, स्वतःची शरीर, स्वतःची मेंटल हेल्थ, स्वतःचं शारीरिक हेल्थ ह्या सगळ्या गोष्टी विसरली आहे. तर त्याचं कुठंतरी रिमाइंड तुम्ही आज करून दिलं आम्हाला. आणि त्यासोबतच जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पिरियडमुळे तिचे अख्खे शारीरिक बदल होतात, तिचे मेंटल बदल होतात, तिच्या मानसिक भावनिक बदल होतात, तिच्या कितीतरी सेक्च्युअल सुद्धा गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येतात. ह्या सगळ्या गोष्टीची तिला कधी जाणीव होत नाही लवकर, आणि ती जाणीव करून देत नाही समाज. आणि आपण बघितलं असेल की जेंट्सशी रिलेटेड जर एखादी गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये खूप लवकर इन्व्हेशन्स होतात. लेडीजशी रिलेटेड असेल तर नाही होत. का तर ती तेवढा आवाज उठवत नाही, ती तिची गरज आहे हेच तिला स्वतःलाच माहित नाही, तर ती दुसऱ्याला काय सांगेल. तिच्या स्वतःच्या संघटना नाही आहेत, किंवा तिच्या स्वतःचे असं तिनं अजून पण माइलस्टोन बनवलेलाच नाहीये. हे खूप जास्त आहे. जेंट्सचं तुम्ही बघाल की त्याच्या एवढ्याशा प्रॉब्लेमसाठी खूप मोठ्या संस्था असतील, खूप मोठे हे असेल, तर ह्या खूप गोष्टी ॲक्च्युली खूप मोठं पाऊल आहे. पण छोट्या छोट्या पाऊलमधून ह्या गोष्टी होऊ शकतात. थँक्यू मॅडम.